नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर संजय पगार, सहयोगी प्राध्यापक भूगोल विभाग. विद्यार्थी मित्रांनो, मराठा विद्या प्रसारक समाजाचे केआरटी आर्ट्स, बीएच कॉमर्स आणि एएम सायन्स म्हणजेच केटेचम कॉलेज नाशिक यातर्फे मी आपल्या सर्वांचं या ऑनलाईन व्हिडिओ लेक्चर सिरीज मध्ये सहर्ष स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण FYB वर्गातील सेमिस्टर 2 चा आपला जो पेपर आहे मानवी भूगोल यातील प्रकरण क्रमांक 4 शेती या संदर्भात चर्चा करतो. आणि या प्रकरणामध्ये आपला अत्यंत महत्वाचा उपघटक आहे भारतीय शेतीच्या समस्या. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला सर्वांना माहिती आहे माझं हे या सेमिस्टरचं व्याख्यान क्रमांक 48 आहे आणि त्यामध्ये आपण प्रकरण क्रमांक 4 मधला अत्यंत महत्वाचा उपघटक आहे भारतीय शेतीच्या किंवा कृषीची समस्या भाग क्रमांक 1. कारण या ज्या समस्या आहेत पुढील 3 तासामध्ये आपण चर्चा करणार आहोत. 3 भागामध्ये यावर चर्चा करणार आहोत आणि त्याचा पहिला भाग आपण आज घेणार आहोत. आपल्याला सर्वांना माहिती आहे कृषी हा मानवाचा अत्यंत महत्वाचा व्यवसाय आहे. जगातील जवळपास प्रत्येक देशामध्ये हा व्यवसाय केला जातो. मात्र प्रत्येक भौगोलिक क्षेत्रामध्ये याचं स्वरूप वेगळं आहे आणि या शेतीच्या संदर्भामध्ये किंवा शेती व्यवसायाच्या संदर्भामध्ये शेतकऱ्यांना वेगवेगळ्या समस्यांना सामोरं द्यावं लागतं. भारतासारख्या देशामध्ये शेती ही अत्यंत महत्वाची मानली जाते की भारत हा एक कृषीप्रधान देश आहे आणि साहजिकच त्यामुळं भारतामध्ये शेती हा व्यवसाय विशेषतः ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणात विस्तारलेला आहे आणि विकसित होत आहे. पण यामध्ये एक लक्षात ठेवा की जर आपण विचार केला शेतीच्या समस्या तर प्रत्येक प्रदेशामध्ये भारताच्या प्रत्येक प्रांतामध्ये किंवा राज्यांमध्ये या शेतीच्या समस्यांची तीव्रता कमी अधिक आढळते. मग अशा कोणत्या समस्या आहे की ज्या समस्यांना भारतीय शेती सामोरं जात आहे किंवा भारतीय शेतीमध्ये दिसत आहे? त्यातील 3 प्रकारच्या समस्या आहेत. पहिल्यांदा आपण त्या ठिकाणी नैसर्गिक समस्या आहेत, त्यामध्ये भूरचनात्मक समस्या आहेत, हवामान विषयक समस्या आहेत आणि त्याच्यावर उपसमस्या आहेत. आपण ज्या वेळेला याची सविस्तर चर्चा करू त्यावेळेला मी सांगेल. त्यानंतर काही आर्थिक समस्या आहेत ज्याचा संबंध भांडवल किंवा पैसा या संदर्भात आहे, त्याही समस्या आपण चर्चा करणार आहोत. आणि आणखी एक महत्वाची समस्या ज्या भारतामध्ये विशेष आढळतात त्या म्हणजे सामाजिक समस्या. या 3ही प्रकारच्या समस्या आपण सविस्तर या पुढील आजच्या आणि पुढच्या 2 तासामध्ये चर्चा करणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. सुरुवातीला नैसर्गिक समस्या. बघा विद्यार्थी मित्रांनो, नैसर्गिक म्हणजे प्राकृतिक समस्या की ज्या भौगोलिक घटकाशी आहे प्राकृतिक घटका संबंध आहे. त्याच्यामध्ये पहिली समस्या जी आहे भूरचनात्मक समस्या आणि त्याच्यातला पहिला घटक आहे किंवा पहिली समस्या आहे भूरूपाचे स्वरूप. बघा विद्यार्थी मित्रांनो, की ज्या वेळेला आपल्याकडे जर तुम्ही आजूबाजूला नजर टाकली तर आपल्याकडे विविध प्रकारचे भूरूपे आढळतात. त्याच्यामध्ये पर्वत आहे, पठार आहे, मैदान आहे किंवा दऱ्याखोरे तशा अनेक प्रकारचे आहेत. पण एखाद्या प्रदेशामध्ये तिथल्या भूप्रदेशाची रचना कशी आहे, त्याचा उंच सकलपणा कसा आहे, त्यावर त्या प्रदेशातील शेतीचं स्वरूप किंवा शेतीचं समस्या शेतीचं विकास अवलंबून असतो. पण जर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी एखाद्या प्रदेशामध्ये जर हे भूरचनात्मक स्वरूप जे आहे ते जर डोंगर उताराचं असेल, त्या ठिकाणी दऱ्याखोऱ्याचं असेल, उंच सकल असेल तर अशा ठिकाणी शेती करणं अवघड जातं. भारताचाच विचार केला, उत्तर भारत असेल, पूर्व घाट असेल, पश्चिम घाट असेल, अशा भागामध्ये त्या ठिकाणी उंच सकलपणा असल्यामुळं अशा ठिकाणी शेतीचे विविध कार्य करणं अवघड जातं. म्हणून ही एक नैसर्गिक समस्या आपल्याकडे आढळते. कारण निसर्गात कारण हे मानवाने तयार केलं नाही. पर्वत असेल, पठार असेल, डोंगराळ प्रदेश असेल, दऱ्याखोऱ्यांचा प्रदेश हा निसर्गात तयार झालेत म्हणून एक नैसर्गिक समस्या मानते. पण ज्या ठिकाणी मैदानी प्रदेश आहे किंवा पठारी प्रदेश आहे अशा ठिकाणी आपण काही प्रमाणामध्ये शेती करू शकतो. पण बघा आपल्याला सर्वांना कल्पना की भारतामध्ये जवळपास 29% भाग जो आहे तो डोंगर उतारांनी किंवा डोंगरांनी आणि पर्वतांनी आपल्याला आहे, तर 28% भाग हा पठारांनी आपला आहे. म्हणजे या दोन्ही ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो शेती करणं तसं अवघड जातं. पर्वतीय भागामध्ये आपल्याला माहिती आहे तिथलं तीव्र उतार असेल, त्या ठिकाणचा असलेला मृदेचा अपरिपक्व थर असेल त्या ठिकाणी, आणि ज्या वेळेला अशा भागामध्ये दुर्गम भागामध्ये शेतीची अवजारं नेणं किंवा शेतीचे विविध कार्य करणं, पेरणी असेल, लागवड करणे असेल, कापणी असेल, वाहतूक असेल, या सर्व कामावर मर्यादित येते. म्हणून अशा भागामध्ये विशेषतः ज्या वेळेला आपण बघतो की मैदानी भागामध्ये किंवा सुपीक मैदानी भागामध्ये जसा शेतीचा विकास होतो तशा प्रकार शेतीचा विकास उंच सकलपणा किंवा पठारांनी आपल्याला भागामध्ये दिसत नाही. म्हणून ही एक समस्या आहे की ज्या ज्या ठिकाणी उत्तर भारत असेल, पूर्व घाट असेल, पश्चिम घाट असेल, नॉर्थ ईस्ट इंडियाचा काही भाग असेल, अशा भागामध्ये विद्यार्थी मित्रांनो फक्त त्या ठिकाणचं जमिनीचं जे स्वरूप आहे, भूरचना जी आहे, उंच सकलपणा आहे, त्या ठिकाणी शेती उभारत. या उलट ज्या ठिकाणी मैदान प्रदेश आहे, मग गंगेचं मैदान प्रदेश असेल किंवा पूर्व आणि पश्चिम किनारपट्टीचा प्रदेश असेल, या ठिकाणी बघा तुलनेनं शेतीचा विकास जास्त झाला. म्हणून ही एक महत्वाची समस्या आहे की एखाद्या प्रदेशामध्ये कशा प्रकारे जमिनीचं स्वरूप आहे,
भूप्रदेशाचं स्वरूप आहे त्यावर त्या ठिकाणचा शेतीचा विकास अवलंबून असतो. पण दुर्दैवाने भारतामध्ये हा जो मी आता सांगितला पर्वतीय भाग असेल, डोंगराळ भाग असेल, उंच सकल भाग असेल किंवा पठारी भागामधला काही भाग असेल, अशा भागामध्ये शेतीची समस्या आहे. जेमतेम भारतामध्ये एकूण 46% भाग असा आहे की त्या ठिकाणी आपण शेती करत असतो. म्हणून ही एक पहिली समस्या भारतामध्ये आहे, ती म्हणजे रचनात्मक. दुसरी एक अत्यंत मोठी समस्या मृदा धूप आणि मृदेचा ह्रास. बघा विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला सर्वांना माहिती आहे मृदा ही शेतीतील अत्यंत महत्वाचा घटक आहे. कारण शेतीचा विकास हा मृदेचं स्वरूप, मृदेची रचना किंवा मृदेचा त्या ठिकाणी रंग, मृदेचे गुणधर्म, मृदेचं एकंदरीत संपूर्ण रासायनिक आणि भौतिक गुणधर्म यावर त्या ठिकाणी असतो. पण विद्यार्थी मित्रांनो, मृदा विकासामध्ये किंवा मृदेच्या संदर्भामध्ये शेतीचा जर आपण विचार केला ना, 2 समस्या आपल्या भारतामध्ये प्राप्त आढळतात. त्या म्हणजे मृदेची धूप होणं आणि मृदेचा ह्रास होणं. कारण ज्या ज्या ठिकाणी मृदा ही अनुकूल नाही अशा ठिकाणी शेती व मर्यादा येते आणि किंबहुदा कितीही आपण गुंतवणूक केली तरी त्या ठिकाणी अपेक्षित उत्पादन मिळत नाही. आपल्याला सर्वांना कल्पना आहे की मृदेचा सर्वात वरचा जो थर आहे, एक साधारणपणे 1-2 सेंटीमीटरचा, तो थर शेतीच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा असतो. पण हा थर तयार होण्यासाठी विद्यार्थी मित्रांनो, एकंदरीत भौगोलिक तिथल्या स्थानिक परिस्थितीचा विचार केला ना, 100 ते 300 वर्ष लागतात. किंबहुदा याच्यापेक्षाही जास्त कालावधी मृदेचा थर तयार होण्याला लागतो. आणि हा थर मात्र ज्या वेळेला एखाद्या प्रदेशामध्ये मृदेची धूप होते, मृदेचा ह्रास होतो, त्यावेळेला काही मिनिटांमध्ये, काही तासांमध्ये हा मृदेचा थर नष्ट होतो. आणि त्यामुळे अशा ठिकाणी शेती करणं, शेतीचा विकास करणं ही एक महत्वाची समस्या बनते. कारण ज्या ठिकाणी मृदेची धूप जास्त असेल, ज्या ठिकाणी मृदेचा ह्रास होत असतो, अशा ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो शेतीची उत्पादकता जी आहे, जमिनीची उत्पादकता कमी होते आणि परिणामी त्या ठिकाणी आपल्याला गुंतवणुकीच्या मानाने अत्यंत कमी उत्पादन निघतं. आणि आणखी एक महत्वाचं, ते उत्पादनाची गुणवत्ता सुद्धा अत्यंत महत्वाची असते. म्हणून भारतामध्ये विशेषतः मी तुम्हाला सांगेल की उत्तर भारतीय पर्वतीय भाग असेल, पूर्व घाट असेल, पश्चिम घाट असेल, काही किनारपट्टीचा प्रदेश आहे की अशा ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये मृदेची धूप होते, मृदेचा ह्रास होतो. त्याला काही मानवी कारण सुद्धा कारणीभूत आहे. जंगलतोड असेल, रासायनिक शेतीचा अति उपयोग असेल त्या ठिकाणी, किंवा अति जलसिंचनाचा वापर असेल, किंवा बांधकाम असेल, कन्स्ट्रक्शन, अशा अनेक कारणांमुळे, किंवा खाणकाम असेल त्या ठिकाणी, रस्ता रुंदीकरण असेल, यासारख्या अनेक कारणामुळे मृदेची धूप आणि मृदेचा ह्रास होतो. मी तुम्हाला सांगतो की भारतामध्ये दर वर्षाला विद्यार्थी मित्रांनो जवळपास 10,000 हेक्टर इतकं क्षेत्र जे आहे त्या क्षेत्रामध्ये मृदेची धूप होत असते. आणि ही प्रक्रिया दरवर्षी होते आणि मोठ्या प्रमाणामध्ये मृदेचं त्या ठिकाणी धूप होत असते. विद्यार्थी मित्रांनो, मृदेची धूप होणं म्हणजे काय? मृदेचा जो वरचा जो थर आहे, जो सुपीक थर आहे, ते मृदेचे जे कण आहे ते त्या ठिकाणी वाहून जाणं त्या ठिकाणी, मग ते पावसाच्या पाण्याबरोबर वाहून जात असतील किंवा त्या ठिकाणी वाऱ्याबरोबर वाहून जात असेल, पण तो जो मृदेचा अत्यंत महत्वाचा सुपीक थर आहे तो कमी होणं, याला आपण मृदेची धूप म्हणतो. त्याला अनेक कारण आहे. साधा आपण जंगल तोड केली, गुरे चारले, यासारख्या कारणामुळे, किंवा जोरदार वादळ आली, जोरदार पाऊस आला, पाणी जोरात वाहू लागलं, यासारख्या कारणामुळे, विशेषतः ज्या ठिकाणी उतार तीव्र आहे भूप्रदेशाचा, अशा ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये मृदेची धूप होते. मग अशा ठिकाणी आपल्याला मोठ्या प्रमाणात शेतीचं उत्पादन घेता येत नाही. किंवा मैदानी प्रदेशामध्ये सुद्धा ज्या वेळेला मोठ्या प्रमाणात पूर येतो, पुराचं पाणी त्या नदीच्या दोन्ही बाजूला पसरतं, त्यावेळेला काठालगतचा जो मृदेचा सुपीक थर असतो तो सुद्धा या पुराच्या पाण्यावर वाहून जातो. पण यासारख्या कारणामुळे दर वर्षाला भारतामध्ये साधारणपणे 6,000 दशलक्ष टन इतकी मृदा वाहून जाते. आणि ती मृदा जी अत्यंत परिपक्व असते, आपल्या शेतीचा दृष्टिकोन महत्वाची असते, पण ती पुराच्या पाण्याबरोबर म्हणा किंवा इतर बाह्य कारकांमुळे त्या ठिकाणी ती एका ठिकाणून दुसरीकडे वाहून जाते आणि परिणामी ती शेतीसाठी अनुपयोगी ठरते. पण ही सुद्धा एक समस्या भारतामध्ये मोठ्या प्रमाणात आहे. आणि म्हणून याचाही परिणाम विशेषतः उत्तरेकडच्या राज्यांमध्ये, आणि जी राज्य पूर्व आणि पश्चिम घाटाच्या प्रदेशात आहे त्या राज्यांचा काही भाग, अशा ठिकाणी अत्यंत महत्वाची समस्या आहे. त्या ठिकाणी आपल्या शेतीवर मर्यादा येतात, शेतीचं उत्पादन कमी होतं, शेतीची गुणवत्ता कमी होते. आणि म्हणून ज्याप्रमाणे आपण त्या ठिकाणी कष्ट घेतो, ज्या प्रमाणामध्ये आपण शेती करण्यासाठी आपण श्रम घेतो, त्या प्रमाणात विद्यार्थी मित्रांनो अशा प्रदेशामध्ये निसर्ग साथ देत नाही, मृदेची गुणवत्ता टिकत नाही, मृदेची गुणवत्ता कमी होते, मृदेचा ह्रास होतो आणि परिणामी अशा ठिकाणी अपेक्षित उत्पादन मिळत नाही. म्हणून भारतामध्ये ही समस्या, ज्या मृदेची धूप होणे, मृदेचा ह्रास होणे, या दोन्ही समस्या भारतीय शेतीसाठी अत्यंत महत्वाच्या आहे. यावर उपाय आपण नंतर पाहणार आहोत. काय करता येईल आपल्याला कोणत्याही प्रकारे, विशेषतः जे मानवी कारण आहेत, त्या ज्या मानवी कारणामुळे मृदेची धूप होते, मृदेचा ह्रास होतो, त्यावर आपण मर्यादा घालणं अत्यंत महत्वाचं आहे.
तिसरी महत्वाची समस्या आहे. दुसरी हवामान विषयक समस्या. आणि सर्वात महत्वाची समस्या विद्यार्थी मित्र, आपण सर्व समस्यांचा विचार केला ना, ही समस्या अत्यंत महत्वाची आहे, जी हवामान विषयक आहे. त्याच्यातला पहिला घटक आहे मोसमी पावसाची अनिश्चितता. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला माहिती आहे की भारतामध्ये किंवा जगामध्ये कुठेही जा, पाऊस हा शेतीला पाणी पुरवठा करण्यासाठी अत्यंत महत्वाचा स्रोत आहे. भारतीय शेती आपल्याला सर्वांना माहिती आहे मोसमी हवामानावर अवलंबून आहे, मोसमी वाऱ्यावर अवलंबून आहे. पण मोसमी वाऱ्यांची अनिश्चितता आपल्याला माहिती आहे. दरवर्षी मोसमी वाऱ्याचे थोडी जरी त्या ठिकाणी प्रमाण कमी अधिक झालं किंवा मागे पुढे झालं तर त्याचा 100% परिणाम हा आपल्या शेतीवर होतो. आणि भारतामध्ये ही सर्वात महत्वाची समस्या आहे. आपल्याला सर्वांना कल्पना आहे की भारतामध्ये जवळपास 60% क्षेत्र विद्यार्थी मित्रांनो जिरायती शेती आहे. आणि महाराष्ट्रामध्ये हे प्रमाण जवळपास 85% आहे. म्हणजे विचार करा, मोठ्या प्रमाणामध्ये भारतीय शेती ही नैसर्गिक पावसावर मोसमी वारा अवलंबून आहे. पण ज्या वेळेला मोसमी वारे जे आहेत ते लेट होतात किंवा त्याची अनिश्चितता होते, त्याच्यामध्ये ब्रेक पडतो, खंड पडतो, याचा विपरीत परिणाम शेतीच्या उत्पादन होतो. आपल्याला सर्वांना कल्पना आहे की भारतामध्ये साधारण केरळामध्ये भारताच्या दक्षिण टोकाला साधारण 1 जूनला सरासरी त्या ठिकाणी पावसाळा सुरू होतो, मोसमी पावसाची एंट्री होते. पण दरवर्षी बघा, तुम्ही मागील एक 10-5 वर्षाचा इतिहास बघितला तर मला वाटतं कधी कधी 1 जूनला येतो, पण मात्र नंतर त्याच्यामध्ये इतका खंड पडतो की महाराष्ट्रामध्ये जी तारीख 7 जून आहे ती 15 जून, कधी कधी जुलै उघडतो, तरी मात्र पाऊस सुरू होतो. म्हणून ही जी अनिश्चितता आहे, आता एकदा पाऊस जर वेळेवर आला नाही विद्यार्थी मित्रांनो, मग आपल्याला पेरणी वेळेवर करता येत नाही. मग शेतीचं सर्व जी कामं आहे तो हंगाम पूर्णपणे नष्ट होतो. आणि बऱ्याच वेळेला कधी कधी तर आपण पाऊस वेळेवर येतो, आपण पीक पेरणी करतो, परंतु मात्र इतका खंड पडतो की ती जी पिकं आहे ती उगवायला सुरुवात होते, वाढायला सुरुवात होते, आणि नंतर पाऊस गायब झाल्यामुळं, पाऊस न पडल्यामुळं ती पिके त्या ठिकाणी करपतात, त्या ठिकाणी वाळतात आणि परिणामी दुबार पेरणी करावं लागतं. आणि यामुळे विद्यार्थी मित्रांनो, ही अत्यंत महत्वाची समस्या आहे की याची तीव्रता कमी करणं जवळपास मानवाच्या हातात नाही, परंतु विद्यार्थी मित्रांनो ही निसर्गाचं आहे. आणि याच्यावर मात्र हे महत्वाचं आहे की भारतीय शेती जी आहे ती एका प्रकारे मोसमी, असं म्हटलं जातं की भारतीय शेती म्हणजेच एका प्रकारचे एक जुगार आहे की जे आपण शेतीच्या माध्यमातून करत असतो, कारण त्याचं अनिश्चितता ही महत्वाची आहे. आणि म्हणून विद्यार्थी मित्रांनो, हा जो आहे त्या ठिकाणी मोसमी वाऱ्यांचा जो होणारा लेटपणा आहे किंवा अनिश्चित आहे, याचा भारतीय शेतीवर मोठ्या प्रमाणात परिणाम होतो. आणि याचा परिणाम भारतीय शेतीतून निघालं उत्पादन असेल, त्या उत्पादनामध्ये कमालीची घट होते, उत्पादनाची गुणवत्ता त्या ठिकाणी ढासळते, आणि याचा एकंदरीत फटका शेतकऱ्याला बसतो, भारतीय अर्थव्यवस्थेला बसतो. म्हणून ही दुसरी महत्वाची समस्या आहे. त्याच्यामध्ये आणखी एक बदलते तापमान. अलीकडच्या काळामध्ये विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला माहिती असेल ग्लोबल वॉर्मिंग, जागतिक तापमान वाढ ही सर्व देशांना त्या ठिकाणी भेडसावणारी समस्या आहे. पण भारताच्या बाबतीत जर विचार केला ना, अलीकडच्या एक 10-20 वर्षांमध्ये भारताचं सरासरी जे तापमान आहे ते कमालीचं वाढत आहे. विशेषतः बघा, अलीकडच्या काळामध्ये 2-3 वर्ष अति तापमानाचे त्या ठिकाणी नोंदले गेले आहेत. ऋतुमानानुसार म्हणजे तापमानामध्ये अलीकडच्या काळामध्ये भारतीय उपखंडामध्ये कमालीचा बदल दिसत आहे. आणि याचा परिणाम काय होतो, कधी कधी आपल्याकडे थंडीची लाट अत्यंत तीव्र येते, तर मे महिन्यामध्ये उन्हाळ्याची तीव्रता इतकी वाढते, तापमान अनेक भागामध्ये 45 अंशापेक्षा जास्त जाते, तर हिवाळ्यामध्ये उत्तर भारतामध्ये तापमान इतकं खाली जातं की अक्षरशः त्या ठिकाणी बर्फ असतं त्या ठिकाणी. या दोन्हीचाही विपरीत परिणाम, हे जे बदलतं तापमान आहे याचा परिणाम विद्यार्थी मित्रांनो त्या परिसरामध्ये शेतीवर होत असतो. आणि याच्यामुळे त्या ठिकाणी शेतीची कमालीची त्या ठिकाणी हानी होत असते. उत्तर भारतात पडणारे धुके असेल किंवा गाराची वृष्टी असेल, याचाही परिणाम त्या ठिकाणचे जे उत्पादन, विशेषतः त्या सफरचंदाच्या बाग आहे किंवा इतर जी फळबाग शेती आहे यावर होत असतो. हे एक महत्वाचं आहे. अलीकडच्या काळामध्ये विशेषतः दक्षिण भारत आणि मध्य भारतामध्ये वाढतं तापमान, दुष्काळाची वाढती तीव्रता, कोरडा काळ जो आहे तो वाढत आहे, आणि त्याचा विपरीत परिणाम शेतीवर होत आहे. सर्वसाधारणपणे कोणतंही पीक घ्या विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला 15 ते 30 अंशापर्यंतचं तापमान हे शेतीच्या पिकाला वाढीसाठी अनुकूल मानलं जातं. पण ही जी कमाल मर्यादा आहे आणि किमान आणि कमाल मर्यादा आहे, याच्यामध्ये मात्र अलीकडच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये विचलता निर्माण होत आहे, विचलन वाढत आहे. कधी कधी जे सरासरी 30 आहे ते 40 पर्यंत जात आहे काही प्रदेशामध्ये, व जे 15 आहे ते अत्यंत हिवाळ्यामध्ये कमी होत आहे. आणि याचा एकंदरीत परिणाम त्या शेतीच्या क्रॉपिंग पॅटर्न त्या ठिकाणी होत आहे. आणि मी आता सांगितलं की विशेषतः उत्तर भारतातील सफरचंदाची शेती जी आहे त्याचं उत्पादन जे आपण ज्या प्रदेशामध्ये घेत होतो
त्या ठिकाणी तापमानात थोडी वाढ झाल्यामुळं आता ते जे आहे क्षेत्र उत्तरेकडे म्हणजे हिमालयाच्या म्हणजे उत्तर भारताकडे ते अधिक सरकत आहे. हा एक विपरीत परिणाम आपल्याला दिसत आहे. याचा परिणाम काय होणार आहे, जर हे असंच वाढत राहिलं तर मला वाटतं आज आपण ज्या ठिकाणी जो क्रॉपिंग पॅटर्न आहे प्रत्येक प्रदेशाचा तो कदाचित भविष्यात बदलेल त्या ठिकाणी. म्हणून ही एक अत्यंत महत्वाची समस्या आपल्या भारतीय शेतीची आहे. विशेषतः विद्यार्थी मित्रांनो, आपण फळभाज्या म्हणजे भाजीपाला असेल, फळ पिके असेल, फुल शेती असेल, नर्सरी किंवा रोपवाटिका असेल, यासारखे जे आपण शेतीचे प्रकार आहेत किंवा शेतीच्या सुंदरामधील ह्या ज्या गोष्टी घटक आहेत याच्यावर या वाढत्या तापमानाचा विपरीत परिणाम होतो. त्याच्यामुळे आपल्या एकंदरीत शेतीत गुंतवणूक वाढते, खर्च वाढतो आणि त्या तुलनेने आपल्याला अपेक्षित उत्पादन मिळत नाही. एकंदरीत सर्वांचा विपरीत परिणाम शेतकऱ्याला आर्थिक फटका बसतो आणि आपले उत्पादन घटतं त्या ठिकाणी. त्याचा डायरेक्टली परिणाम आपल्या देशाच्या आर्थिक व्यवस्थेवर होतो. म्हणून बदलते तापमान ही सुद्धा एक अत्यंत महत्त्वाची समस्या आपल्या भारतामध्ये आहे. त्याच्या नैसर्गिक आपत्ती बघा, आता नैसर्गिक आपत्ती आपल्याला माहिती आहे की ज्या वेळेला एखादी कोणती निसर्गात अशी घटना घडते की ती आपल्याला कोणतीही पूर्वसूचना न देता ती घडत असते. भूकंप असेल, ज्वालामुखी असेल, पूर असेल, महापूर असेल, चक्रीवादळ असेल, गाराउष्टी असेल, ढगफुटी असेल, या सारख्या अनेक समस्या आहेत. पण भारताचा एखादा विचार केला ना आपल्याकडे 3-4 समस्या अत्यंत महत्वाच्या आहेत. त्याच्यामध्ये पूर आणि महापूर एक आहे त्या ठिकाणी, त्याच्यानंतर गारपीट आहे, त्याच्यानंतर चक्रीवादळाची तीव्रता आहे. या 3-4 घटक यांची वारंवारता याच्यामुळे भारतीय शेतीला समस्यादार होते. पुराच्या बाबतीमध्ये आपल्याला माहिती आहे की उत्तर भारतामध्ये साधारण वर्षातून 2दा पूर होतो. विशेषतः पावसाळ्यामध्ये पावसाच्या पाण्यामुळे आणि उन्हाळ्यामध्ये त्या प्रदेशातलं बर्फ वितळल्यामुळे येत असतो. आणि याच्यामुळं आसाम असेल, पश्चिम बंगाल असेल, पंजाब असेल, हरियाणा असेल, बिहार असेल, पश्चिम बंगाल असेल, यासारख्या राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये फक्त महापुराच्या पाण्यामुळे शेतीची हानी होते. आणि ही एक समस्या आहे. आणि याच्यामध्ये कोणत्या प्रकारची आपण किती धरणं बांधले तरी मात्र निसर्गात त्या ठिकाणी गोष्टी घडत असतात. त्यावर मानवाला 100% नियंत्रण मिळवता येत नाही. पण ही एक समस्या भारतामध्ये राहते. याच्या उलट दुष्काळ ही सुद्धा दुसरी समस्या आहे. विशेषतः मी तुम्हाला सांगेल, राजस्थान असेल, गुजरात असेल किंवा महाराष्ट्रामधील मराठवाडा असेल, विदर्भ असेल, तामिळनाडू आणि आंध्र प्रदेशचा काही भाग आहे हा अवर्षणग्रस्त भाग आहे. आणि या ठिकाणी दरवर्षी दुष्काळ पडतो. आणि या दुष्काळामुळे त्या काळामध्ये कोरडा कालावधी वाढल्यामुळं ग्राउंड लेवलच्या जी भूजल पातळी ती खोल होते, त्या ठिकाणी विहिरीचं पाणी कमी होतं, धरणातलं पाणी कमी होतं, काही प्रदेशामध्ये पिण्यासाठी पाणी नसतं. मग अशा वेळेला शेतकरी शेतासाठी पीक पाणी देऊ शकत नाही. म्हणून हा जो भाग सांगितला या ठिकाणी फक्त दुष्काळाची तीव्रता वाढल्यामुळं त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये शेतीचं उत्पादन घडतं. वेळ प्रसंगी शेतकरी गुंतवणूक करूनही त्या ठिकाणी अपेक्षित त्याला उत्पादन मिळत नाही. फक्त आणि फक्त दुष्काळाची तीव्रता वाढल्यामुळं अशा ठिकाणी शेतकऱ्यांना अनेक समस्या येतात. आणि या मानसिक समस्यामुळे कधी कधी शेतकरी टोकाची भूमिका घेतो आणि त्या ठिकाणी आत्महत्या करतो. म्हणून भारतामध्ये विशेषतः मी जे सांगितलं राज्य तुम्हाला, आंध्र प्रदेश असेल, महाराष्ट्र असेल, कर्नाटक असेल, तामिळनाडू असेल किंवा राजस्थान असेल, गुजरात असेल, या भागामध्ये ही समस्या दुष्काळ, कोरडा दुष्काळ ही महत्वाची समस्या आहे. आणि ही सुद्धा आपल्या भारतीय शेतीवर विपरीत परिणाम करते. आणखी एक महत्वाचं त्या ठिकाणी आहे गारपीट. विशेषतः अलीकडच्या काळामध्ये गारपीट ही समस्या एक नव्याने तयार झाली आहे. याच्या पूर्वी गारपीट होती पण त्याची तीव्रता कमी होती. पण जर तुम्ही मागच्या 10-1 वर्षामधला जर बघितलं असेल तर गारपिटीचं प्रमाण हिवाळ्याच्या उत्तरार्धात मोठ्या प्रमाणात वाढले. नाशिकचं उदाहरण सांगतो मी तुम्हाला की नाशिकमध्ये सुद्धा बऱ्याच वेळेला द्राक्ष पिकाचा जो हंगाम असतो त्याच काळामध्ये निफाड असेल, दिंडोरी असेल, नाशिक असेल या सारख्या तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात गारपीट होते. आणि त्याचा फटका विद्यार्थी मित्रांनो फक्त द्राक्ष पिकालाच नाही, आपल्याकडे इतर जी फळ शेती आहे किंवा भाजीपाला पण आहे याच्यामध्ये कमालीची आर्थिक हानी होते. म्हणून ही सुद्धा एक समस्या उत्तर भारतामध्ये तर आहेच. उत्तर भारतामध्ये सुद्धा ही समस्या दर हिवाळ्यामध्ये आपल्याला आढळते. म्हणून ही एक सुद्धा अलीकडच्या काळामध्ये तीव्रता वाढत आहे. आणखी एक समस्या जर तुमच्या दृष्टीने कदाचित माहिती असेल की गारपीट होत असताना गारांच्या वृष्टीचं प्रमाण इतकं होतं. एक मी तुम्हाला उदाहरण सांगतो की फेब्रुवारी 2014 मध्ये आणि 2015 मध्ये सलग 2 वर्षी महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये गारपीट झालं. त्याचा विपरीत परिणाम त्या ठिकाणी शेती पिकावर झाला. मोठ्या प्रमाणामध्ये विद्यार्थी मित्रांनो रोगराई तर पसरलीच पण उभं असलेलं पीक सुद्धा त्या ठिकाणी गारपीटमुळे आडवं झालं आणि ते पूर्णपणे जमिनीचं झालं. ही एक समस्या आपल्या भारतामध्ये विशेषतः महाराष्ट्रामध्ये आपल्याला आढळते. चक्रीवादळ ही सुद्धा एक महत्त्वाची समस्या आहे. बघा एवढ्या 2-3 वर्षामध्ये निसर्ग असेल, फयान असेल, असे कितीतरी चक्रीवादळ आले की त्यांनी विशेषतः पूर्व किनारपट्टी आणि पश्चिम किनारपट्टीच्या भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये फळ पिकं असेल, इतर शेतीची पिकं असेल यांचं मोठ्या प्रमाणात हानी केलं.
महाराष्ट्रामध्ये कोकण किनारपट्टी याचा फटका बसला आहे. आणि म्हणून जो जो किनारपट्टीचा भाग आहे, पूर्व किनारपट्टीचा असेल किंवा पश्चिम किनारपट्टीचा असेल, अशा भागामध्ये विद्यार्थी मित्रांनो चक्रीवादळामध्ये मोठ्या दरवर्षी विशेषतः मे महिन्याच्या सुरुवातीला, मे महिन्याच्या शेवटी आणि पावसाळा सुरू होण्याच्या सुरुवातीचा जो काळ आहे, त्या काळामध्ये ही एक दैनंदिन म्हणजे नित्याची समस्या भारतामध्ये निर्माण झाली आहे. आणि याचा फटका विद्यार्थी मित्रांनो मोठ्या प्रमाणात आपल्या शेती पिकाला दिसत आहे. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, या ज्या समस्या होतात भारतात, विशेषतः नैसर्गिक समस्या होतात, जर या संदर्भामध्ये अधिक माहिती घ्यायची असेल तर ही संदर्भ पुस्तक आहे, नक्कीच तुम्ही त्या ठिकाणी संदर्भ म्हणून वापरा. तुमच्या नोट्स अधिक अपडेट करा, याची अधिक तुम्हाला माहिती मिळेल. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण थांबूया. पुढच्या तासाला आपण भारतीय शेतीचे ज्या आर्थिक समस्या आहेत त्यावर चर्चा करूया. तोपर्यंत मी थांबतो. धन्यवाद.